मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता फर्स्ट सेमिस्टर अतिशय कमी दिवस उरलेत बरं का. फर्स्ट सेमिस्टर त्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी देणारच आहे. आजच तुम्हाला 8 वाजता तो व्हिडिओ मिळेल. पण होतंय काय, की एक तणाव, पॅनिक सिच्युएशन, परीक्षा जवळ आली त्याची भीती, यात आपण अभ्यास करायचंच विसरून जातोय. पण मला आनंद आहे, की खूप मुलं आता या कन्सेप्टला जोडली गेलेत. डेली टार्गेट म्हणूया आपण. 8वा दिवस आहे आपला आजचा आणि रोज मुलं ते फॉलो करतायत. टॉपिक तुमचा झालाय का नाही मला माहीत नाही. पण मी जे क्वेशन दिले ते तुम्ही करायचे. तेव्हा आजचा टार्गेट असणार आहे सगळ्यात सोप्पा टॉपिक. तोही थोडं-थोडं वेटेज नाहीये, तर 5 मार्काला वेटेज 5 मार्काचं वेटेज आहे त्या टॉपिकला. फिजिक्स मधला टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगतो करायचंय काय तुम्हाला ते. ओके. टॉपिक फिनिश करायचंय आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल. कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलाय आणि मॅग्नेटिक मटेरियलचे मी आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. डेरिव्हेशन त्यात मी प्रूव्ह पण करून दिलंय. तेवढं करून देखील 10-15च्या मिनिटाच्या व्हिडिओत न्यूमेरिकल पण एक्सप्लेन केलेत मी. मग एवढा सोपा टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगतो त्यात डेरिव्हेशन तसं एकच इम्पोर्टंट आहे. पिरियोडिक टाईम फॉर अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड किंवा ऑसिलेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड. ऑसिलेशनमध्ये पण तो टॉपिक तीच कन्सेप्ट आहे आणि इकडं पण आहे. मी तुम्हाला सांगतो पिरियोडिक टाईम फॉर्म्युला काय 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम-बी. बघा मी पिरियोडिक टाईमचा फॉर्म्युला लिहितोय 2 पाय आय अपॉन म्यू-बी. तर वरचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे आणि खालचा प्रॉब्लेम आहे ऑसिलेशनमध्ये. सेम आहे फक्त नोटेशन्स वेगळे-वेगळे आहेत. पण कन्सेप्ट त्याच आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करूच नका कुठल्या टॉपिक मधला प्रॉब्लेम आहे तो. तुम्ही एम नोटेशन वापरा मी तर म्हणतोय. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी. मग गंमत सांगू का? ऑसिलेशन मधला सॉल्व्ह प्रॉब्लेम बघा. त्यात बार मॅग्नेट दिलाय. मग त्याची लेंथ दिली, ब्रेड्थ दिले. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कसं फाइंड आउट करणार? ते प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला सांगतो, हा टॉपिक माझा फेव्हरेट आहे. गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनिशन, त्याचं न्यूमेरिकल. मॅग्नेटायझेशन त्याची डेफिनिशन न्यूमेरिकल. ससेप्टिबिलिटी म्हणजे क्युरीज लॉ, की ससेप्टिबिलिटी ही टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मला एक सांगा रे, हे जे सिम्बॉल आहे ना, हे असं एकसारखंच आहे ते. त्याला प्रोनाउन्स काय करतात रे? मला असं वाटतं बरं का, याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? म्हणजे बघा ना, काय? गंमत काय होते माहितीये का? मग हे सिम्बॉल काय आहे? मग मुलांना वाटतं मी प्रश्न विचारतोय. पण जर याचं नाव जर प्रोनाउन्सिएशन काय असेल, तर तुमच्या डोक्यात आलं का? पण होतं काय माहितीये का, की इतकं सिंपल न्यूमेरिकल आहे ना, तरी मुलांना येत नाही. माहितीच नाही ना. तर कालचा व्हिडिओ पहिल्यांदा बघणे. ओके. आणि मॅग्नेटिक मटेरियल व्हेरी इम्पोर्टंट क्वेशन. 10-15 मिनिटं लागू देत. बघा आणि ते क्वेशन्स करा. करा. आपल्याला 5 मार्क आज कंप्लीट करायचे आहेत. ओके. तर मॅग्नेटिक मटेरियल ड्युअल नेचर केलं. झाले 10 मार्क. दोन्ही टॉपिक सोपे आहेत. ई-एम-आय, एसी 13 मार्काला ई-एम-आय आणि एसी आहे. अरे 4 टॉपिक करा 23 मार्क झाले. गंमत सांगू का? मी सांगतोय तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा. मी मी 35 ते 45 मध्येच मुलं बघितलेत. फिजिक्समध्ये स्कोर असणारी मुलं. 38, 40, 42 असा स्कोर आहे. त्यातले 30 मार्क तर कॉलेजने दिलेले असतात. एवढं फिजिक्स त्रास देतो, भीती वाटते आणि फिजिक्स अवघड गेला की केमिस्ट्री अवघड जातोय. पुन्हा मॅथ्स अवघड जातोय. मग हे टाळण्यासाठी आजपासून अभ्यास करा. मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्क. ड्युअल नेचर ओळीनं आपण हे 4 टॉपिक. नाही होणार 4 दिवसात 4 टॉपिक. ठीक आहे. उद्या मी कुठलंतरी छोटं टार्गेट देईन तुम्हाला. पण आजचं टार्गेट मोठं आहे. मला हा टॉपिक परफेक्ट पाहिजे सगळ्यांकडून. ठीक आहे मग ऑल द बेस्ट.